विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वन ऑफ दचे वाक्य पाहूया. वन ऑफ दचं एक वैशिष्ट्य सांगतो. अनेक तशा श्रेष्ठ घटकांपैकी एक असतो म्हणून या ठिकाणचा इथला जो मुद्दा असतो किंवा दुसरा घटक जो असतो तो अनेक वचने असतो. मग या ठिकाणी सेकंड वाक्य कसं कंपॅरेटिव्हमध्ये होईल पहा. मुंबई इज वन ऑफ द कट होईल बिगर दॅन. आता लक्षात घ्या की बरेचसे लेखक बरेचसे शिक्षक या ठिकाणी मेनी सांगतात. आयोगाने आजपर्यंत कधीच मेनीचं उत्तर बरोबर दिलेलं नाही, मोस्ट उत्तर बरोबर दिले. मेनी आणि मोस्ट असताना सुद्धा मोस्ट उत्तर दिले. म्हणून मी इथं सांगतो की मोस्ट लिहा. मुंबई इज बिगर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. मुंबई इज बिगर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. आता पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह आपण करूया. दॅन मोस्ट अदर जर तुम्हाला जर दिसलं, आता याचं मूळ रूप करायचं ते आहे बिग आणि ते लिहायचं ॲज किंवा सो ॲजमध्ये. आता वाक्याची सुरुवात करायची व्हेरी फ्यूने. व्हेरी फ्यू सिटीज पुढे इन इंडिया. क्रियापद आर ॲज बिग ॲज मुंबई. आता या ठिकाणी शॉर्टकट सांगतो. वन ऑफ द कंपॅरेटिव्हमध्ये दॅन मोस्ट अदर अनेक वचन, व्हेरी फ्यू अनेक वचन. अशा प्रकारे तुम्ही सिरियली शॉर्टकट पाहू शकता. त्यानंतर टुरिझम इज वन ऑफ द लार्जेस्ट इंडस्ट्रीज इन द वर्ल्ड. वाक्य आता या ठिकाणी आपल्याला जे सॉल्व करायचं आहे ते आहे वन ऑफ दचं वाक्य. मग इथं टुरिझम इज वन ऑफ द कट केलं, लार्जेस्टचं लार्जर पुढे दॅन मोस्ट अदर इंडस्ट्रीज इन द वर्ल्ड झालं. आता लार्जर दॅन मोस्ट अदर, लार्जरचं या ठिकाणी ॲज लार्ज ॲज असं होईल. मग वाक्याची सुरुवात होईल व्हेरी फ्यू इंडस्ट्रीज इन द वर्ल्ड. आता व्हेरी फ्यू इंडस्ट्रीज इन द वर्ल्ड इजचं काय होईल सांगा. आर ॲज लार्ज ॲज टुरिझम. आता एक वाक्य आहे, एखाद एक दोन वाक्य लिहिलेत लक्षात ठेवा. इथं असं वाक्य थोडं प्रॉब्लेमॅटिक असतं. आता इट वॉज वन ऑफ द आपण कट केलं. इट वॉज पुढं बेटर पुढे दॅन मोस्ट अदर डिसिजन्स. आणि पुढचं वाक्य हे कट करा आपण थोडा वेळ. हे लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. आय एव्हर मेड. आता लक्षात घ्या की हे जे शेवटचं वाक्य विनाकारण कन्फ्युजन करण्यासाठीच केलेलं वाक्य. इट वॉज बेटर दॅन मोस्ट अदर डिसिशन्स म्हणजे हे अगदी चांगलं होतं इतर डिसिशनपेक्षा. म्हणजे हे डिसिशन हे सुरुवातीला इट ते डिसिशनसाठी. मग आता एक लक्षात ठेवा, इथं वाक्य सुरुवात करताना व्हेरी फ्यूने करायची. व्हेरी फ्यू डिसिजन्स आय एव्हर मेड किंवा मी बनवलेले होते. आय हॅड एव्हर मेड किंवा आय एव्हर मेड असं जर केलं तरी चालतं. कारण मी जे अगोदर घेतलेले होते त्याचा उल्लेख जर केला या ठिकाणी तर आय हॅड एव्हर मेड याच्याशी तुलना करताना हे पूर्ण भूतकाळात वाक्य जाऊ शकतं. किंवा मी बनवले किंवा मी केले याप्रमाणे आय एव्हर मेड पण लिहिलं तरी चालतं. मग व्हेरी फ्यू डिसिशन्स आय हॅड एव्हर मेड या ठिकाणी वाजचा भूतकाळ होईल वेअर. वेअर लक्षात ठेवा या ठिकाणी दॅन मोस्ट अदर बेटरचं मूळ रूप होईल ॲज गुड ॲज इट आणि पुढं वॉज लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल. त्यानंतर राम इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉईज इन द क्लास. आता हे वाक्य असं सोपं असतं, याच्यात काही अडचण नाही जास्त. वन ऑफ द क्लेवरेस्ट या ठिकाणी कट होईल, या ठिकाणी वन ऑफ द निघून जाईल. क्लेवरर दॅन मोस्ट अदर
झालं. पुढचं बॉईज इन द क्लास ॲज इट इज लिहून टाकायचं. आता हेच राहिलेला हा पार्ट आणि हा पार्ट यांच्या जागेची अदलबदल होत असते. मग इथं सुरुवातीला व्हेरी फ्यू बॉईज, पुढे इन द क्लास, इन द क्लास. आता क्रियापद इज होतं, बॉईजसाठी अनेक वचने होईल. आर ॲज क्लेव्हर ॲज राम. व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर ॲज क्लेव्हर ॲज राम. अगदी थोडेच मुलं आहेत की ज्या ठिकाणी ते राम इतके हुशार आहेत. लक्षात ठेवा की राम इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉईज इन द क्लास याचं डायरेक्ट उत्तर कसं होतं कम्पॅरेटिव्हमध्ये, राम इज क्लेवरर दॅन मोस्ट अदर बॉईज इन द क्लास. व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर ॲज क्लेव्हर ॲज राम. थोडेच मुलं आहेत ते. आता वरचं पण वाक्य आपण पाहिलं होतं, इट वॉज वन ऑफ द बेस्ट डिसिशन्स, हे वाक्य आहे. याच्यामध्ये एक वाक्य आपण एक्स्ट्रा विनाकारण जोडले तिथं. तसं खाली व्हेरी फ्यू डिसिशन्स आय हॅड एव्हर मेड वेअर ॲज गुड ॲज इट. इट म्हणण्यापेक्षा धिस वन असं लिहिलं तरी चालतं, इट लिहिलं तरी चालतं. म्हणजे त्या ठिकाणी आपण सर्वनाम घेतलं तरी चालतं. ते लेखकाच्या मतावरती असतं, तो कशा प्रकारे त्याला कन्वर्ट करतो. मग त्या ठिकाणी धिस वन पण चालतं आणि इट पण चालतं, काही अडचण नाही. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहूया डायरेक्ट. आता जर एखादं वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स असेल, आपण अगोदर ऑलरेडी घेतलेले, परंतु आता आपण परत पुन्हा घेऊया. निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, नकारदर्शक वाक्य. आता पहा, या ठिकाणी वाक्यामध्ये इथं प्रॉब्लेम काय, सुपरलेटिव्हच्या वाक्यात निगेटिव्ह वर्ड असतो. आता थोडंसं टेक्निक लक्षात ठेवा या ठिकाणी काय काय करायचं. आता उदाहरण, द सन इज नॉट द हॉटेस्ट स्टार इन द गॅलेक्सी. द सन इज नॉट द हॉटेस्ट स्टार इन द गॅलेक्सी. म्हणजे या आकाशाच्या पोकळीमध्ये सूर्य फक्त एकटाच उष्णता देणारा तारा नाही आहे किंवा गरम तारा नाही आहे. मग अशा वाक्याचं कंपॅरेटिव्ह करताना एक सिक्वेन्स ठेवा तुम्ही, आणि अशाच पॅटर्नमध्ये वाक्य असतात. आता कंपॅरेटिव्ह करताना द सन इज, नॉटला नॉट लिहून घ्यायचं, नॉट इथं द कट करायचं. द सन इज नॉट हॉटर, पुढे दॅन. आता ज्या वाक्यात नॉट असतं त्या दॅनच्या नंतर एनी किंवा मोस्ट नसतं तर सम असतं. सम म्हणलं तर अनेक वचन होईल. मग आता सम अदर, पुढे स्टार्स इन द गॅलेक्सी. पा, द सन इज नॉट हॉटर दॅन सम अदर स्टार्स इन द गॅलेक्सी, अशा प्रकारचं वाक्य होईल. मग इथं पहिल्या वाक्यात आणि दुसऱ्या वाक्यात काय बदल केला, नॉटला नॉट ठेवलं, सेकंड फॉर्म नंतर दॅन सम अदर वापरायचं, पुढच्या शब्दाचं अनेक वचन करायचं. आता हेच वाक्य कंपॅरेटिव्हमध्ये जाताना नॉट आणि सम एकत्र पाहायचं. एररमध्ये या दोन्ही गोष्टी एकत्र विचारतात ते. आता नॉट सहित सम अदर हे सगळं काढून टाकायचं. आता पॉझिटिव्हच्या वाक्यात सुरुवात परत सम अदरने करायची. सम अदर, पुढे स्टार्स इन द गॅलेक्सी, सम अदर स्टार्स इन द गॅलेक्सी. इथचं काय होईल सांगा, आर, पुढे ॲट लिस्ट ॲज हॉट ॲज द सन, अशा प्रकारे. मग निगेटिव्ह सेंटेन्स सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा प्रकारचं वाक्य होईल. आता हे झालं. याच्यानंतर एक पॉईंट आहे आणि तो म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पाहायचं आहे. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पाहताना या ठिकाणी दिस इज द मोस्ट ब्युटिफुल डायमंड दॅट आय एव्हर सीन. आता हे वाक्य थोडंसं भावात्मक प्रकारचं होतं. याला असे नियम वगैरे पकडून चालत नाही आहे. धिस इज द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट निघून जाईल. मग वाक्य असं होईल, धिस इज, इथं द मोस्ट होईल मोर, दिस इज मोर ब्युटिफुल
डायमंड, दिस इज मोर ब्युटिफुल दॅन, आता हा सर्वश्रेष्ठ डायमंड आहे, मग दॅन एनी अदर डायमंड दॅट आय हॅव एव्हर सीन. दिस इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर डायमंड दॅट आय हॅव एव्हर सीन. मग लक्षात घ्या, इथं धिस इज द मोस्ट मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर डायमंड दॅट आय हॅव एव्हर सीन, म्हणजे मी पाहिलेल्या डायमंडपेक्षा हा सर्वात सुंदर डायमंड आहे. या ठिकाणी डायमंड एकवचनी, लक्षात ठेवा. आता वाक्याची सुरुवात करताना वाक्यात नो अदर सुरुवातीला येत असतं, परंतु या ठिकाणी वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी ते वाक्य पण आहे पुढचं. मग वाक्य असं होईल, आय हॅव, एव्हरचं करायचं नेव्हर, तेव्हा वाक्य निगेटिव्ह होईल. आय हॅव नेव्हर सीन, आय हॅव नेव्हर सीन सो ब्युटिफुल, याचं मूळ रूप सो ब्युटिफुल. इथं अ डायमंड किंवा डायमंड दोन्हीपैकी काही पण चालेल, अ नाही लिहिलं तरी चालतं. इथं डायमंड, आय हॅव नेव्हर सीन सो ब्युटिफुल डायमंड ॲज, इथं धिस आणि पुढं वन लिहिलं तरी चालेल. याच्यात धिस वन सर्वनामासाठी आपण शेवटी लिहिलं तरी चालतंय. आय हॅव नेव्हर सीन सो ब्युटिफुल डायमंड ॲज धिस वन, मी अशा प्रकारचा डायमंड या ठिकाणी याच्या अगोदर कधीही पाहिलेलं नाही, एवढा सुंदर डायमंड. या ठिकाणी एक डायमंड याचा अर्थ इथं आर्टिकल तुम्ही अ सुद्धा या ठिकाणी लिहू शकता, काही अडचण नाही. मग अशा प्रकारे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह असं कॉम्प्लेक्स सेंटेन्स जर असेल तर हे वाक्य अशा प्रकारे बदल होतो या 3 स्टेपमध्ये. आता आपल्याला डिग्रीवरचे प्रश्न या ठिकाणी पाहिजेत 1 बाय 1. या ठिकाणी मी तुम्हाला शॉर्टकट शिकवणार आहे. आता डिग्रीचे वाक्यही भावात्मक असतील तर ते खूप अवघड असतात, परंतु उत्तर काढताना 1 सेकंदामध्ये उत्तर निघू शकतं. आता शॉर्टकटमध्ये उत्तर कसं काढायचं ते तुम्हाला अगोदर मी सांगतो.